परत स्वागत तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, मी लिफ्टमधून ब्लॉग चालू केलेला आहे, कारण मी सध्या जाते खाली थोडंसं दूध आणायला, थोडंसं सामान आणायला. आणि सकाळची वाजता 9:30 आणि आज आम्ही ठरवलेलं आहे की कुठेच बाहेर जाणार नाही आहे. मस्त घरी बसून आराम करणार आहे आणि घरीच बघू आपला काय काय प्लॅन ठरतो. तर तुम्ही ब्लॉग पण केलं. हे वेळेस वाजलेले आहेत 11 आणि असं 2 वाजता ऊन पडलेलं आहे. बाहेर भयानक गरमी होते आणि तुम्हाला पटणार नाही, सकाळी चहा घेतल्यानंतर आम्ही कोकम सरबतसुद्धा पिलेलं आहे आता एक 15 मिनटं आधी. आणि सगळं घर वगैरे म्हणजे रुटीन जे असतं संडेचं लोटून काढलं, फरशी वगैरे पुसून काढली. आणि आता थोडीशी काय म्हणू शकतो आपण साफसफाईचा प्लॅन ठरलेला आहे आज. तर आम्ही पूर्ण जे घर आहे, नॉट घर म्हणू शकतो, जे बॅगा आहेत आमचे कपडे भरून ठेवलेले, कॉट खाली आमचं जे सामान आहे ते सगळं साफ करायचा प्लॅन करतो आहे आम्ही आज. तर सुरुवात करते मी माझ्या कबर्डच्या मागून. आमचं जे कबर्ड आहे तुम्हाला, सो हे आमचं कबर्ड आहे अँड लुक ॲट दिस. तर हे मला वाटतं गेले कित्येक महिने हे असं थरवर थर असं रचून ठेवलेलं आहे. सो असा विचार केला की हे साफ करणार आहे मी, कारण या आय डोंट नो याच्यात आता काय काय आहे, मला स्वतःच लक्षात नाही आहे याच्यात काय काय आहे. आणि हे मी तुम्हाला दाखवलं की नाही आय डोंट नो. हे माझी रिंग लाईट आहे जी मी यूज करते फोटो व्हिडिओज काढण्यासाठी. तर खूप छान आहे ही क्रिएटर्ससाठी किंवा जे व्हिडिओज वगैरे करतात. सो आपण मिशन चालू करूया आणि हा पूर्ण मागचा पसारा जो आहे तो क्लीन करूया. सो हे गाईज, साफसफाई वगैरे झालेली आहे ऑलमोस्ट. आणि हे होतं कालचं, म्हणजे काल जे सॅटर्डे होता ना, काल सॅटर्डे दुपारपर्यंत मी हे सगळं केलं. आणि दुपारनंतर मी सांगतो तुम्हाला की आपल्यासोबत एक ट्रॅजेडी किंवा एक इट वॉज नो लेस दॅन अ नाईटमेअर. कारण आम्ही कसं केलं, आता हा जो फोन आहे मी रेकॉर्ड करते हा दिनेशकडे होता, जो आम्ही नवीन फोन घेतला होता S26. तर मी मला की थोड्या दिवसांसाठी आपण एक्सचेंज करू, कारण मला व्हिडिओज वगैरे काढायचं. सो ह्याची क्वालिटी थोडीशी छान आहे. सो मी फोन एक्सचेंज केला, पूर्ण डेटा एक्सचेंज केला मी आणि दिनेशनी एकमेकांमध्ये. आणि मग इंस्टाग्राम ऑटोमॅटिक लॉग आउट झालं, राईट. तो लॉग आउट झाल्यानंतर मी या नवीन फोनमध्ये परत इंस्टाग्राम लॉग इन करत होते. युजर नेम टाकते, पासवर्ड टाकते आणि बाहेर लॉग इनच होत नाही आहे. म्हणजे असं दाखवत होतं की पेज डिलीट झालेला आहे, रिमूव्ह केलेला आहे पेज. आम्ही इतकं तुम्हाला सांगते 3:30 ते 4 वाजायच्या आसपास आम्ही चालू केलं होतं ते सगळं करायला. रात्री 11पर्यंत ट्राय करत होते. म्हणजे मी लिटरली इतकी नर्वस झाली होते. नंतर मला इतकं लो फील व्हायला लागलं, मी रडलेसुद्धा रात्री. लिटरली 11 वाजता मी रडले, कारण यार एक जे कॉन्टेंट्स क्रिएट करतात ना, त्यांना हे कळू शकतं की आपलं एक इंस्टाग्राम ID जाणं किंवा एक यूट्यूब जाणं किंवा डिलीट पेज रिमूव्ह होणं हे काय आणि किती दुःख होतं. सो ते मला खूप मनाला लागलं होतं आणि मी इतकं ट्राय करत होते. दिनेश ट्राय करत होता, मी ट्राय करत होते, 2-3 मोबाईलमध्ये ट्राय केलं, लॅपटॉपमध्ये ट्राय केलं. मी आदित्यला सुद्धा कॉल केला, तो ट्राय करतोय. तो तर बिचारा झोडिओ आणि स्टार बाजार फिरत सुद्धा मोबाईलमध्ये ChatGPT बघ, यूट्यूब व्हिडिओज बघ, हे बघ ते बघ. शेवटी झालं. रात्री तसंच आम्ही झोपलो, झोपही लागली नाही आहे. आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा ट्राय करतो. मग शेवटी म्हटलं ठीक आहे यार, हे काय होणार नाही आहे. शेवटी अकाउंट
सो मी फायनली तुम्हाला सांगते एक नवीन अकाउंटसुद्धा क्रिएट केलं की ठीक आहे तो जुना अकाउंट आता मिळणारच नाही आहे मला. नवीन अकाउंटनी ट्राय करूया. नवीन अकाउंट मी ट्राय केलं. मी इनफॅक्ट असं भाई आता नवीन अकाउंट मी तयार केलेलं आहे. जुनं अकाउंट काही नाही. मेटाला मेल लिहिला, इंस्टाग्राम टीमला मेल लिहिलं, खूप झालं आणि फायनली आणि दिनेशसुद्धा खूप ट्राय करत होता इकडे लॉग इन कर तिकडे लॉग इन. मग नवीन शेवटी आम्ही फायनली नवीन अकाउंट ओपन केलं आणि आदित्यने ॲडवर मग कुठून काय तो क्लिक करत होता आणि काय करत होता आणि त्याने ना नंबर चेंज केला. माझा जो इंस्टाग्रामला नंबर होता फोन नंबर त्याने चेंज केला आणि मला कोड आला. मला येतच नव्हते, कोड्सच येत होते. जो व्हेरिफिकेशनचा कोड असतो ना तो येतच नव्हता. शेवटी तो कोड आला. आदित्यने मला पटकन फोन केला की हे ट्राय कर आणि मी तो कोड घातल्यानंतर मग माझा इंस्टाग्राम अकाउंट आज 3 वाजता परत आलेला आहे. काल 3 वाजता गायब झाला तर तो आज 3 वाजता आला आहे आणि मला लिटरली जीवात जीव आल्यासारखं झालेलं आहे. मी इतकी सॅड होते सकाळपासून ना. मी रात्री नीट जेवले ना, सकाळी फक्त चहा पिला होता. मला नाश्ता करायची सुद्धा इच्छा नव्हती, दुपारी जेवायची सुद्धा इच्छा नव्हती. म्हणजे मी असं टोटली ब्लँक झाली यार. म्हणजे असे मी रील्स सेव्ह करून ठेवले आहेत. माझा इतका सगळा डेटा आहे त्यावर, माझी इतकी मेहनत केलेले व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत आणि तो रिमूव्ह झालेला आहे इंस्टाग्रामवरून. सो बट गॉड इज विथ मी. सो तसं मी म्हणते की देवावर विश्वास तुमचा असलाच पाहिजे आणि देवाने तो लकीली आदित्य आणि दिनेशच्या मेहनतीने मला तो परत मिळालेला आहे अकाउंट. आय एम रिअली थँकफुल टू बोथ ऑफ माय पिलर्स. त्यांनी खरंच खूप मेहनतीने शोधला आहे. तर हा तो छोटासा व्लॉग आणि मी रेकमेंड करेन की तुम्ही हे इंस्टाग्रामचं पासवर्ड, फोन नंबर, ईमेल आय डी हे चेक करा. पासवर्ड एक वर्षाने किंवा थोड्या टाईमनंतर रीसेट पण करत जावा. हे खूप मोठं लर्निंग होतं माझ्यासाठी. तर हा तो छोटासा ब्लॉग. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये परत भेटू. बाय एव्हरीवन अँड टेक केअर.